सुट्ट्या चालू झाल्यात ना, त्याच्यामुळे बघा पालक वर्ग सगळं मुलांसोबत आहे तिकडे बघा व्यायाम करण्यासाठी आहे. आणि इकडे गर्दी बघा खूप आहे. आम्ही तर पहिल्यांदाच आले पुण्यामधील सारसबागमध्ये. ठीक आहे. हां कासव कासव ते कासव बघितलंच का हे ना सारसबागेतील तळ आहे ना. हे बघा इथे ना कमळाचे, हे बघा इथे कमळ आहे. आणि इथे ना गणपतीचं मंदिर आहे, तळ्यातला गणपती. हे बघा इथे समोरच आहे तळ्यातलं गणपतीचं मंदिर, इथे प्रसिद्ध आहे. चला मी दाखवते तुम्हाला. तर सार्थक पाहूया आपण. बोल. आम्ही मंदिरात चाललोय. मंदिराच्या गावाला हां सारसबागेतील गणपती मंदिराच्या बाहेरच नाही बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं इकडे आहे. त्याच्यानंतर इकडे आपले छत्रपती संभाजी महाराज, त्याच्यानंतर इथे छत्रपती थोरले शाहू महाराज. आणि हे पेशवे पुण्यातील होते ना, श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे त्यांचं आहे. नंतर श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे. इकडे आहे श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे, श्रीमंत थोरले माधवराव पेशवे. त्याच्यानंतर आहे श्रीमंत नारायणराव पेशवे. आणि इकडे लास्टला आहे श्रीमंत सवाई माधवराव पेशवे. आणि हा पेशवेकालीन पहिला बघा जुने जुने बघा असं फोटोचा ना, हा पेंटिंगचा फोटो आहे, पेंटिंगचा. इकडे पण आहेत दोन अजून पेशवे बघा, श्रीमंत रघुनाथराव पेशवे आणि इकडे श्रीमंत दुसरे बाजीराव पेशवे. हे बघा. आणि हे मंदिर नाही, ते एंट्रन्स आहे ना. 2 मिनिट ना बुट काढून. हे बघा एंट्री करण्यानंतर हे बघा श्री सिद्धिविनायक मंदिर सारसबाग. आणि इकडे बघा लाईन आहे, आतमध्ये जाण्यासाठी गर्दी आहे. आतमध्ये ना शूटिंगला अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे मी आतमध्ये तुम्हाला दाखवणार नाही आहे. एवढंच दाखवते, पण मूर्ती दाखवणार. इकडे ना मंदिर असल्यामुळे आम्ही पण नाही शूटिंग करत आहे. इकडे लिहिलेलं असं नाही आहे, पण शूटिंगला अलाउड नसल्यामुळे बघा आतमध्ये दाखवू शकत नाही. ही जी रांगोळी काढली ना, ती बघा कोणी काढली, अभिनव कलाकार. तिकडे ना अभिनव ते नाव पुसटलं का नाही बघा, तिचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. आणि खूप सुंदर आहे बघा गणपतीची रांगोळी काढली, एकदम कलर वगैरे बघा एवढे मोठे छान आहे. खूप सुंदर अशी काढलेली आहे रांगोळी. कोणी त्यांना छोट्या मुलांचा पाय पडले त्याच्यावर, तिचा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे तिने काढलेली. खूप सुंदर अशी छान आहे बघा. मंदिराच्या बाहेरच काढले. हे ना इकडे बघा तळ आहे आणि या तळ्याच्या वरती जर बरोबर आहे बघा सवाई माधवराव पेशवे यांनी बांधलेले हे मंदिर आहे, श्री सिद्धिविनायक मंदिर सारसबागे बघा. आणि हे बाजूला ना हे तळ आहे, तळ्याच्या वरतीच आहे, म्हणून तळ्यातील गणपती मंदिर हे सिद्धिविनायक गणपती मंदिर फेमस आहे. गर्दी बघा किती, आता सुट्ट्या चालू असल्यामुळे ना खूप गर्दी आहे. आणि इकडे ना शांत एकदम वातावरण आहे, मुंबईसारखं नाही, पुण्यामध्ये एकदम शांतता आहे. तळ्याच्या चारी बाजूला ना पूर्ण तळ आहे आणि मध्येच हे मंदिर आहे, त्याच्यामुळे हे सारसबागेतील श्री सिद्धिविनायक मंदिर फेमस आहे. बाजूला सगळं तळ आहे. इकडे स्वरा, सार्थक, माऊ, दादा आमचं सगळे बघा तळ्यात बघतायत काय काय कमळ वगैरे. हाय करा स्वरा, हाय करा माऊ, हाय करा. या ना मंदिराच्या चारी बाजूने तळ आहे आणि मध्येच गणपती आहे, सिद्धिविनायक मंदिर सारसबाग, म्हणून ते तळ्यातील गणपती मंदिर फेमस आहे. बघा इकडे सगळीकडे तळ, इकडे दाखवा ना, इकडे वरती तळ दाखवा ना. हे बघा इकडून पूर्ण नाही बघा, इकडे असं पूर्ण 4 बाजूला तिकडेपर्यंत एंट्रन्सने मी मगाशी दाखवलेलं ना, तिकडेपासून आहे बघा इकडेपर्यंत पूर्ण तळ आहे. आणि आता सुट्ट्या लागल्यामुळे बघा मुलांची गर्दी पण खूप आहे. तळ्याच्या बाजूला ना खूप इकडे झाडं पण आहे. झाडं पण इकडे मोठी मोठी आहे बघा, इकडे गार्डन मध्ये
त्यामुळे ना थोडं थंड वाटतं. मुंबईसारखं असं गरमी आणि गजबज शांतता वाटते जरा. खेळ चालतोय. जरा दाखव. हा, कशी आहे जरा काय कशी आहे सांग. बोली आहे कशी आहे? छान आहे मस्त. बोलली आणि कशी आहे? छान आहे मस्त. माऊ हाय सार्थक 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 गाडीमध्ये बस सार्थक. स्वरा स्वरा मंदिराच्या बाहेरच ना एक खादाड खाऊसाठी खाद्यप्रेमीसाठी इकडे छान आहे. तिकडे पावभाजीचं आहे आणि रोड बघा पूर्ण भरलेला आहे. इकडे गर्दी बघा. त्या साईडला पण आहे ते बघा. दोन्ही साईडला गेटच्या आणि गर्दी बघा खूप आहे इकडे. आईस्क्रीमच्या इथे खाली बघा. तुला पाहिजे ना आहे ना तुला हे देतो हे मसाला बघा पुरी. इकडे आम्ही ना ह्या छोट्यांसाठी कंपल आईस्क्रीम घेतले बटरस्कॉच. दीदी भाऊ दे हाय कर बंडे काकांना. जरा इकडे ना पाणीपुरी आले बघा. पाणीपुरीची मी टेस्ट सांगते कशी आहे. दादू ही ना आमच्या ऋषभ दादाने तू काय घेते मसाला पुरी ना ही मसाली पुरी आहे. मसाला पुरी कशी आहे सांगा. काय आहे? आणि हे बघा इकडे दाखवा. हे स्टॉल आहेत ना सगळे एकाच मार्केट आहे. ते बघा हे सगळं स्टॉल ते बघू शकता तुम्ही. पाणीपुरी आहे ना 6 पाणीपुरी 30 रुपयाला आहेत आणि मसाला पुरी पण 30 रुपये. मी कधी पुन्हा तुम्ही ना पुण्यामध्ये आलात तर सारसला गणपती मंदिरला नक्की भेट द्या आणि खास खादाड स्पेशलसाठी